सुस्मिता सेनची मला आवडलेली एक व्हिडिओ, त्या तिचा एक किस्सा ती शेअर करते. ती म्हणते की मॉडेलिंग करत असताना मी मुंबईला आले होते आणि त्यावेळेस एका मोठ्या नामांकित कोल्ड्रिंक्स कंपनीने मला ऑडिशनसाठी बोलावले होते. मी माझ्या परीनं अत्यंत परफेक्ट असं ऑडिशन दिलं, तरीही त्या कंपनीने तिला रिजेक्ट केलं. काही दिवसांनी हीच मॉडेलिंग करत असणारी सुस्मिता सेन मिस युनिव्हर्स बनली होती. आता ह्या कंपनीला मिस युनिव्हर्सचा चेहरा वापरून स्वतःचा ब्रँड मोठा बनवायचा होता. म्हणून रिजेक्ट केलेल्या ह्या कंपनीनेच पुन्हा ह्या मिस युनिव्हर्सला बोलावलं आपल्या कंपनीसोबत करार करण्यासाठी. ह्यावेळेस मात्र सुस्मिता सेनने एक वेगळा निर्णय घेतला. तिने ह्या कंपनीसोबत करार न करता तिने ह्या कंपनीच्या प्रतिस्पर्धी असलेल्या मोठ्या नामांकित कोल्ड्रिंकच्या कंपनीसोबत करारच केला. ती म्हणते की हा निर्णय घेताना माझा भाव जो होता तो रिवेंज, सूड असा भाव नव्हता, तर मला फक्त हे सिद्ध करून दाखवायचं होतं की ज्यावेळेस आपण परफेक्ट काम करत असूनही कुणी आपल्याला रिजेक्ट करतं त्यावेळेस आपल्याला फील होतं की आय एम नॉट गुड इनफ. आणि काही दिवसानंतर आपण जेव्हा स्वतःला सिद्ध करण्यामध्ये यशस्वी होतो तेव्हा हे रिजेक्ट केलेले लोकच आपल्याला पुन्हा इन्व्हाइट करतात, तेव्हा मला त्यांना सांगायचं आहे की यू आर नॉट गुड इनफ. अशाच दर्जेदार मराठी कंटेंटसाठी मला फॉलो करा.